श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर आता 2025 हे वर्ष लवकरच संपणार आहे आणि 2026 हे वर्ष नवीन सुरू होणार आहे. तर बघा, नवीन वर्षामधील पहिला जो सण असतो तर तो म्हणजे मकर संक्रांत. तर जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांत ही साजरी केली जाते. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत ही बुधवारी पौष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये येतो तर तेव्हा हा सण मकर संक्रांतीचा साजरा केला जातो. या दिवशी स्नान, दान, देवांचे दर्शन याला करायला विशेष एक महत्त्व असतं. या दिवशी बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करायला एक खूप महत्त्व आहे. यामुळे सकारात्मक ऊर्जा जास्त मिळत असते. तसेच बघा, हा जो सण आहे संक्रांतीचा सण हा स्त्रियांसाठी खास आणि महत्त्वाचा मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. तर मकर संक्रांतीला हळदी कुंकवाला एक विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रियांसाठी बघा, मकर संक्रांतीला कोणती साडी परिधान करायची आहे, त्याचबरोबर कोणत्या साड्या ह्या आपल्याला परिधान करायच्या नाहीत, तर याची काही जी माहिती आहे तर आज व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेगवेगळं महत्त्व असतं. तसेच पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही रंग सांगितलेले आहेत, शुभ रंग सांगितलेले आहेत. तर ते रंग जर आपण परिधान केले तर त्यामधून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. शुभ कार्य त्यातून होत असतं. तसेच काही अशुभ रंग जे आहेत तर ते नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही 5 शुभ रंग सांगितलेले आहेत आणि हे 5 शुभ रंग प्रत्येक शुभ कार्यामध्ये हे रंग वापरले जातात. तर 2026 मधील मकर संक्रांत कधी आहे, यंदा संक्रांतीला कोणते हे 5 शुभ रंग आहेत, त्याचबरोबर कोणत्या शुभ रंगाच्या साड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत, कोणत्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत, तर याची जी सविस्तर माहिती आहे तर ती पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर संक्रांतीने कोणता रंग परिधान केलेला आहे, कोणते रंग वर्ज्य करायचे आहेत, अशी बरीचशी माहिती आज व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका. तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर यंदा 2026मध्ये संक्रांत ही 14 जानेवारी वार आहे बुधवार. तर पौष महिन्याच्या बुधवारी ही संक्रांत साजरी करायची आहे. तर नवीन वर्षातील पहिला सण हा मकर संक्रांत आहे. तर हा हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील गोडवा हा निर्माण करण्यासाठी एक दिवस मानला जातो. संक्रांतीला पतंग उडवला जातो. त्याचबरोबर रामाचा ववसा मंदिरामध्ये जाऊन केला जातो. तर ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांत हा जो दिवस आहे तर अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये संक्रमण करत असतो. तर याचा जो संपूर्ण परिणाम जो आहे तर तो 12 राशींवर होतो. त्यामुळे या दिवसाचे जे महत्त्व आहे तर ते ज्योतिषी शास्त्रानुसार जास्त आहे. संपूर्ण भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळा सण हा पार पाडला जातो. तर तिळगुळ घेऊन ह्या वाटण्याची परंपरा या दिवशी आहे. तसेच बघा, सुगडांची सुद्धा पूजा केली जाते. मकर संक्रांतीला आपण सुगडांची पूजा करायची असते. तर बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत ही आलेली आहे 2026 मधील. तर याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो बुधवारी बघा, 2026 मधील संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारीला त्याचा शुभ मुहूर्त असणार आहे 2:49 आणि संध्याकाळी 5:45 असणार आहे. तर या वेळेमध्येच आपल्याला सुवासिनी स्त्रियांना मकर संक्रांत ही साजरी करायची आहे. सुकड पूजन करायचं आहे. या दिवशी सकाळी उठून लवकर स्नान करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर सकाळी सुगड पूजन करून घ्यायचं आहे. दिवसभर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होत असतो. तसेच देवघरामध्ये सुद्धा आपल्याला सुगड पूजन करायचं असतं. त्यानंतर रामाचा ववसा हा मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. तिळाची लाडू त्याचबरोबर तिळाची पोळी याचा नैवेद्य देवांना ठेवायचा आहे. तर या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश म्हणजे बघा, शनिदेवाला आपल्या पुत्राला भेटण्याची मान्यता आहे. तर मकर संक्रांतीला सुवासिनी स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या ह्या चुकूनही नेसायच्या नाहीत. त्याचबरोबर कोणते असे शुभ रंग आहेत त्याची जी सविस्तर माहिती आहे तर ते पुढे आपण पाहायची आहे. तर मकर संक्रांतीला सुवासिनी स्त्रियांनी बघा, कोणता 5 रंगांपैकी पहिला जो रंग आहे तर तो हिरवा रंग आहे. तर हा हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो. तुम्ही पाहिलं सुद्धा असेल, नवरीमध्ये लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा हा भरला जात असतो आणि महिला लग्नानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालत असतात. त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य हे वाढत असते. हिंदू धर्मामध्ये हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या लग्नानंतर सुवासिनी स्त्रियांनी आवर्जून घालायच्या आहेत.
तसेच बघा हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाशी संबंधित असल्यामुळे त्यामधून एक वेगळीच ऊर्जा ही मिळत असते. शास्त्रामध्ये हिरव्या रंगाला एक विशेष महत्त्व दिलं जातं. देवीला सुद्धा बघा ओटी भरत असताना आपण हिरवा ब्लाउज पीस, हिरवी साडी सुद्धा घेऊन जात असतो आणि ओटी भरत असतो. कारण हिरवा रंग हा खूप शुभ आहे. त्याच्यामुळे संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी, त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला आवर्जून परिधान करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा दुसरा रंग जो आहे तर तो आहे लाल. तर सौभाग्यामधील एक अलंकार म्हणजे कुंकू. बघा कुंकू देखील लाल रंगाचं असतं. हळदी कुंकवाला सुद्धा कुंकवाला एक वेगळंच महत्त्व असतं. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. कुंकवामुळे सौभाग्य वाढत असतं. तसेच बघा हळदी कुंकवाला सुद्धा कुंकवाला खूप महत्त्व असतं. कुंकू हे लाल रंगाचं असल्यामुळे त्याचबरोबर लाल रंगाची साडी आपल्याला आवर्जून परिधान करायची आहे. लाल रंग सुद्धा नवीन ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. लाल रंगामुळे बघा आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते. त्यामुळे आवर्जून सुवासिनी स्त्रियांनी लाल रंगाच्या बांगड्या त्याचबरोबर साडी मकर संक्रांतीला परिधान करायची आहे. तिसरा जो रंग आहे तर तो म्हणजे केशरी. केशरी रंग हा सौभाग्य, उमंग, देह आणि नवीन ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर सूर्याचा आणि सूर्यास्तानंतरचा जो रंग असतो तर तो सुद्धा नारंगी असतो, केशरी असतो. तर केशरी रंग हा ज्ञान, शुद्धतेचे, सेवेचे प्रतीक मानले जाते. रामकृष्ण त्याचबरोबर अर्जुनाचे रथाचे जे ध्वज आहेत, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे ध्वज आहेत तर ते सुद्धा केशरी रंगाचे होते. त्यामुळे केशरी रंग हा शौर्य, बलिदान, धैर्य त्याचबरोबर युद्धतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुम्ही या दिवशी नारंगी म्हणजे केशरी रंगाची साडी त्याचबरोबर बांगड्या परिधान करू शकता. केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो. त्याचबरोबर केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी त्याचबरोबर बांगड्या आवर्जून परिधान करू शकता. त्याचबरोबर काळा रंग बघा संक्रांतीला काळा रंग जो आहे तर तो परिधान केला जातो. कारण थंडीमध्ये आपल्या शरीराला उबदार ऊर्जा ठेवण्याचं काम हे काळा कलर करत असतो. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळ्या रंगाला एक विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाची सुद्धा साडी परिधान करू शकता. पण बांगड्या ह्या चुकूनही काळ्या रंगाच्या परिधान करायच्या नाहीत. तर बघा आपल्याला संक्रांतीच्या दिवशी हिरवा, त्याचबरोबर नारंगी, लाल, काळा, त्याचबरोबर गुलाबी असे काही जे रंग आहेत तर हे जे शुभ रंग आहेत. त्यामुळे या रंगाच्या तुम्ही साड्या त्याचबरोबर बांगड्या परिधान करायच्या आहेत. फक्त काळ्या आणि पांढऱ्या कलरच्या बांगड्या या संक्रांतीला अजिबात चुकूनही परिधान करू नका. तर हे जे रंग आपल्या धर्मशास्त्रामध्ये अजिबात परिधान करायचे नाही तर हे असं सांगितलं गेलेलं आहे. तसेच यंदा 2026 मध्ये संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या साड्या त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या बांगड्या या संक्रांतीला अजिबात चुकूनही घालायच्या नाहीत. ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.